आणि झालेलं जे नुकसान आहे ते भयानक आहे. भयंकर नुकसान महाराष्ट्रात झालेलं आहे. आम्ही आधीच्या या अधिवेशनात म्हणजे पावसाळी अधिवेशनात मुंबईमध्ये असताना पायऱ्यांवर बसून ओला दुष्काळ जाहीर करा ही सतत महाविकास आघाडी म्हणून असेल, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विरोधी पक्ष म्हणून सगळे एकत्र आम्ही घोषणा देत होतो, मागणी करत होतो. पण कुठेही सरकारने आमचं ऐकलं नाही. जरी घटनाबाह्य सरकार असलं तरी खुर्च्यांवर ते बसलेले आहेत. आणि या घटनाबाह्य सरकारने कुठेही शेतकऱ्यांचा आवाज ऐकला नाही, आमचा आवाज ऐकला नाही आणि जे काय आहे ते चालत राहिलं. पुन्हा एकदा आपण बघितलं असेल या परतीच्या पावसामुळे जेवढं काही नुकसान या महाराष्ट्रात झालेलं आहे, अक्षरशः शेताच्या शेत अजूनही पाणी पूर्ण तिथे भरलेलं आहे, चिखल होता, पाण्याचा अजून निचरा झालेला नाहीये. आणि ही परिस्थिती जी आहे ती एकदमच भयंकर आहे, भयानक आहे. आमची मागणी पुन्हा एकदा हीच राहील की ओला दुष्काळ जाहीर करा. कारण अजूनही आपण बघाल की कुठेही कुठचाही मंत्री कुठच्याही शेतावर गेलेला नाहीये, शेतकऱ्यांचं काय जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं नाहीये. ही वेळ शेतकऱ्यांना धीर देण्याची आहे, बळीराजाला धीर देण्याची आहे, त्यांच्या सोबत उभी राहण्याची आहे. आपण बघत असाल की शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढत चालल्या आहेत गेल्या 2-3 महिन्यांमध्ये. आणि तरी देखील ह्या घटनेची अजून देखील या कायद्याबाह्य सरकारने नोंद घेतलेली नाहीये. हे अतिशय दुर्दैवी आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचे एवढे हाल होत असताना दुसऱ्याच बाजूला आपण मला वाटतं परवाकडे संध्याकाळी ही बातमी आली की जो प्रकल्प आम्ही पहिल्यांदा वेदांता फॉक्सकॉन बद्दल बोलल्यानंतर सांगितलं होतं की आता एअरबस टाटाच्या तरी मागे लागा, तो प्रकल्प तरी महाराष्ट्रात आणा. कारण एका बाजूला आपण बघतोय की शेतीचं खूप मोठं नुकसान होत आहे, कृषी जो सेक्टर आहे त्याचं नुकसान होत आहे. तिथे आपण हे सगळं नुकसान होत असताना पाहत असताना दुसऱ्या बाजूला उद्योग जगात देखील चौथा मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रातून निघून गेलेला आहे. पहिला प्रकल्प होता वेदांता फॉक्सकॉनचा. तो प्रकल्प अक्षरशः म्हणजे जुलैपर्यंत जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी हाऊसमध्ये सांगितलं की वेदांता फॉक्सकॉन ह्या महाराष्ट्रामध्येच येणार आहे. ऑगस्ट पर्यंत त्यांच्या बैठका चालल्या, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात देखील त्यांच्या बैठका झाल्या आणि सप्टेंबरमध्ये हा प्रकल्प गुजरातला निघून गेला. दुसरा म्हणजे बल्क ड्रग पार्क. बल्क ड्रग पार्क देखील मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपल्याकडे 394 फार्मसी कॉलेजेस असून आपण ड्रग प्रोडक्शन मध्ये म्हणजे फार्मसी प्रोडक्शन मध्ये हायेस्ट असून, वॅक्सिन प्रोडक्शन मध्ये मला वाटतं देशात हायेस्ट असून देखील बल्क ड्रग पार्क हे 4 अन्य राज्यांना दिले गेले पण महाराष्ट्रात काही हे आणू शकलं नाही. तिसरं होतं मेडिकल डिव्हाइस पार्क. आता बघा तुम्ही, वेदांता फॉक्सकॉन आम्ही पुणे जिल्ह्यात आणणार होतो, बल्क ड्रग पार्क हा रायगड जिल्ह्यात येणार होता, मेडिकल डिव्हाइस पार्क हे ऑरिक सिटीसाठी आम्ही करणार होतो जिथे संभाजीनगर जिल्ह्यात येणार होता. तिथे देखील अशीच मोठी गुंतवणूक आली असती आणि अनेक क्लस्टर इंडस्ट्रीज त्याच्यासोबत आले असतात. आता चौथा जो आम्ही जुलैपासून आरडाओरडा करतो याच्यावर ओढत बसलेलो आहे की एअरबस टाटा तरी जाऊ देऊ नका, तो आज प्रकल्प आपल्या हातातून गेलेला आहे. दुःख ह्या गोष्टीचं होतं की ठीक आहे, अनेक राज्य ह्याच्यात स्वतःची पिच करत असतात, स्वतःची काही म्हणणं असतं ते म्हणत असतात, ह्या कंपनीच्या मागे जातात, कंपनीसोबत चर्चा करतात, करार करतात आणि तिथे तिथे त्या त्या राज्यांमध्ये तो प्रकल्प घेऊन जातात. पण एक ह्याच्यातून बघायला मिळतं स्पष्टपणे की जेव्हा आपण डबल इंजिनचं सरकार बोलतो तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा केंद्र सरकार बरोबर आमचं डबल इंजिन हे परफेक्टली नीट चाललेलं. कदाचित हे घटनाबाह्य सरकार आल्यानंतर एक इंजिन हे फेल झालेलं आहे आणि म्हणून जी काही गुंतवणूक या महाराष्ट्रात यायची होती ती गुंतवणूक इतर राज्यांमध्ये गेलेली आहे. कदाचित तिकडच्या राज्यांच्या निवडणुकींसाठी असेल, तिकडे अजून काही चांगलं देऊ शकत असतील. पण अजून एक बघायला मिळतं की कुठच्याही उद्योजकांमध्ये किंवा गुंतवणूकदार असतील त्यांना ह्या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये. जसं आम्हाला या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये तसं कुठेही इन्व्हेस्टर्सना या घटनाबाह्य सरकारवर, जे थोड्या दिवसाचं सरकार आहे, काल परवाकडे पण मला काही बातमी ऐकू आली आतून की काही आमदार नाराज आहेत, 2-3 आमदारांचे जगजाहीर भांडणं चाललेत. हे सगळं होत असताना देखील मला वाटतं महाराष्ट्राच्या परिस्थितीतून चाललेलं आहे ही काही चांगली लक्षणं नाही आहेत. एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे, एका व्यक्तीच्या राक्षसी महत्वाकांक्षांमुळे आपला महाराष्ट्र हा गेले 2-4 महिने फटका खात सतत पुढे चाललेला आहे. पुढे चाललाय की मागे चाललाय हे आता आपण ठरवायचं. पण कायदा सुव्यवस्था असेल, उद्योजक आणि त्यांचं जगत असेल किंवा शेती असेल, कुठेही लक्ष न देता राजकारण, घाणेरडं राजकारण ह्याच्यावर पूर्ण फोकस राहिलेला आहे. आणि म्हणून आज निषेध करावा तेवढं कमीच आहे. पण मग हे सगळं होत असताना माझा एक थेट प्रश्न आहे की एका बाजूला शेतीचं नुकसान झालेलं आहे, कुठेही बांधावर आपले मंत्री दिसत नाहीयेत. परवाकडे दानवे साहेबांनी मी विचारत होतो शेतकरी बांधवांना की कृषी मंत्र्यांना बघितलंय का, कृषी मंत्र्यांचं नाव माहितीये का? कोणाला त्यांचं नाव माहिती नव्हतं, कोणी त्यांना बघितलं नाहीये. कृषी मंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे त्यांचा राजीनामा घेणार का? कारण एवढी मोठी परिस्थिती असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांना बसायचं असतं वेगळा कार्यक्रम करायला
पण कुठेही शेतकऱ्यांचं जे काही हित आहे ते मनात त्यांनी घेतलेलं नाहीये. आणि दुसरा विषय हाच आहे की चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर हातातून निघून गेल्यानंतर जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा आज हवा आहे. ट्विट करताना देखील बघा, ट्विट करताना परवाकडे उद्योग मंत्री हे शेतीबद्दल बोलत होते, कृषी मंत्री हे एक्साईजच्या विषयावर बोलत होते, जिल्हाधिकाऱ्याला विचारत होते, आणि काल की आज उद्योगावर लिहिलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही माझी मजा उडवू शकता, मला नाव ठेवू शकता, पण महाराष्ट्राला तुम्ही जेवढं मागे नेत आहात महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. ह्याच्यात आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हा, आपण जवाब देंगे ना. ती शिवसेना नाहीये, ती गद्दार सेना आहे. ती शिवसेना नाहीये, गद नाहीये, ते गद्दार आहे. पण मग नक्की इतक्या वर्षात नक्की कोणत्या काय गोष्टी उद्योग खात्यात झाल्या की त्या सगळ्याची परिमिती उद्योग बाहेर काढण्यामध्ये? आता हेच आहे ना, की आपण बघत असाल देसाई साहेब मला वाटतं 2014 पासून उद्योग मंत्री महोदय होते. देसाई साहेबांनी त्यावेळी देखील 2014 ते 19 आणि 19 नंतर देखील आपण बघितलं असेल कोविडच्या काळात म्हणजे जून 2020 पासून साधारण ऑक्टोबर जून 2022 पर्यंत 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणू शकले. आम्ही जेव्हा दावोसला होतो तेव्हा देसाई साहेब, मी, नितीन राऊत साहेब, आम्ही तिघही तिथे असताना कदाचित पहिल्यांदा महाराष्ट्रात दावोस मधून 80,000 कोटीची गुंतवणूक आम्ही आणू शकलो. आणि मुख्य गोष्ट हीच आहे की केंद्र सरकार हेच होतं, तिथे देखील आमच्यासोबत केंद्र सरकारचं डेलिगेशन होतं. म्हणजे जर महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार एकत्र काम करू शकत होते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आणू शकत होते तर नक्की ह्यांचं इंजिन का फेल झालंय? ह्यांचं एकतर लक्ष नसेल अजूनही. म्हणजे एकदा वेदांता फॉक्सकॉनचा विषय घेतल्यानंतर माझी माहिती अशी आहे की अनेक स्थगिती दिलेले प्रस्ताव जे होते, जे कराराला स्थगिती दिलेली, ते त्यावेळी मंत्री महोदयांनी फटाफट क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. पण अजूनही काही काही असे प्रस्ताव आहेत MIDC मध्ये येण्यासारखे ज्यांना अजूनही काही लक्ष दिलेलं नाही. कारण लक्ष हे नुसतं राजकारणावर आहे, बाकी कशावरही नाही. हो, पण आता उद्योग मंत्री आहेत कोण? आणि छाती ठोकपणे मग चॅनलवर येऊन सांगितलं कशाला होतं? चला एक क्षण धरा की आम्ही काही बोललोच नाही, पण केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे, एकाच पक्षाचं सरकार असताना मग उद्योग मंत्री जेव्हा एखाद्या टीव्ही चॅनलवर जातात आणि सांगतात की आम्ही केंद्राशी बोलू, आम्ही टाटाशी बोलू, मग टाटा साहेबांना का भेटायला गेलं तर तेव्हा काय चर्चा झालेली की गुजरातला ते पाठवा? पुन्हा एकदा 3-4 महिने तुम्ही आता मंत्री आहात, मग तुम्ही 3-4 महिन्यामध्ये काही केलं नाही का? बरं, 2 माझ्याकडे पत्र आहेत जी आपल्या माध्यमातूनच मला सर्वांच्या माध्यमातून मिळालेली आहेत. एक आहे छगन भुजबळ साहेबांचं, ते 31 ऑक्टोबर 2021 ला लिहिलेलं टाटा साहेबांना, N चंद्र साहेबांना, आणि हे टाटा साहेबांना पत्र आहे. दुसरं पत्र जे आहे ते गडकरी साहेबांचं आहे, ते ऑक्टोबर 2022. म्हणजे दोन्ही ऑक्टोबरचीच पत्र आहेत, 21 आणि 22. ह्याचा अर्थ हाच होतो की काल जी त्यांनी माहिती सांगितली की सप्टेंबर मध्येच मागच्या गुजरात बरोबर करार झालेला, ही चुकीची आहे. आता देसाई साहेब, खरं की खोटं मला सांगा, आपण 7 वर्ष आपण सगळे एकत्र काम करतात, गेले 2.5 वर्ष मी आपल्यासोबत काम करतो, शिकत आहे. कुठचंही राज्य सरकार करार जेव्हा करतं मग दुसऱ्या राज्याचा मंत्री सांगू शकतो का की आम्ही तिकडून इथे खेचून आणू? असं होतच नाही. म्हणजे स्वतःचं काम त्यांना जमत नाहीये. आता मला वाटतं हा दुसरा की तिसरा पक्ष आहे त्यांचा. आधी देखील राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात, आमच्या वेळी देखील कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलं, पण अजूनही कार्यपद्धत ते शिकलेच नाहीयेत. म्हणताय की एक मोठा प्रोजेक्ट किंवा मोठा प्रकल्प लवकरच रोजगार निर्माण करणारा मोठा प्रकल्प ऐका, आम्हाला आनंद होईल. ऐका, खरोखर जर मोठा नवा प्रकल्प ज्याची कुठेही काही आधी ही तयारी नव्हती आणि माहिती नाही असा जर आला तर स्वागतच होईल त्याचं. कारण आपल्याला जास्तीत जास्त रोजगार निर्माण झाले पाहिजे, जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात पाहिजे, ते स्वागतच करू. पण जर उद्या रिफायनरीचा प्रकल्प हा दिला आणि हीच ती नुकसान भरपाई झाली असं सांगत असतील तर ती फसवणूक होईल. याचं कारण असं की रिफायनरीच्या प्रकल्पाची गोष्ट केंद्र सरकारकडून किंवा त्या कंपन्यांकडून गेले 8-10 वर्षापासून चालू आहे. नाणार रद्द झालं, परंतु दुसरी जागा राजापूर जिल्ह्यातली निवडून MIDCने त्याचं भूसंपादन केलं, कंपन्यांना ती सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर ही सगळी प्रक्रिया चालू असताना
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये आम्ही या बारसू राजापूर या ठिकाणी काय काय सगळी तयारी केलेली आहे, तिथल्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत प्रकल्प मागण्यासाठी आणि ही सगळी वस्तुस्थिती अनुकूल आहे. आता पुढची कामगिरी ही त्या कंपन्यांनी करावी, तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी बोलावं, त्यांचे काही प्रश्न असतील तर त्याच्याशी चर्चा करावी त्यांच्याशी आणि बाकी आमची तयारी. ह्या मुख्यमंत्र्यांच्या पत्राला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या पत्राला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर आलं. अर्थात ते उत्तर आलं त्या पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता, परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या पत्राची दखल घेऊन त्याच्यामध्ये आम्ही तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीची दखल घेतली आहे आणि आमचं शिष्टमंडळ या कंपन्यांचं लवकरच जात आहे. इतकी सगळी प्रगती झाली आहे आणि आता तर जर त्या प्रकल्पाची घोषणा झाली कारण ते सगळे संपादनच झालेलं आहे, सगळ्या गोष्टी खूप प्रगत अवस्थेत आहेत, ते जर सांगत असतील तर ती मात्र ह्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई नव्हे, ही प्रक्रिया चालूच आहे. कुठली नवीन गुंतवणूक येते हे मात्र समजून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. अजून एक ह्याला ऍडिशन असं आहे की जसं उद्योग मंत्री हे आम्हाला सांगतायत की ह्याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट येईल, तसं मला वाटतं जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते सांगतात की कॅबिनेट एक्सपेन्शन मध्ये आमच्यापेक्षा मोठा तुम्हाला कॅबिनेट दिला जाईल. एक मिनिट आव्हान आहे की महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योग किती आले महाराष्ट्रात, प्रकल्प किती आले त्याची आकडेवारी आणि किती रोजगार निर्माण झाले याची आकडेवारी जाहीर करू शकता. नक्कीच करू. एक मिनिट त्यांचा प्रश्न होता ते. आपने कहा कि फॉक्सकॉन गया और मतलब देयर वाज अ प्रूफ कि आप स्विट्जरलैंड में आपने एमओयू तय किया था. एयरबस गया ये कैसे आप कह सकते हैं, मतलब ये जानना चाहते हैं कि एयरबस के साथ जब एमपी गवर्नमेंट थी तब किस लेवल तक बातें आई थी. साफ बात है, आज हम जो बात कर रहे हैं वो 4 बड़े प्रकल्प की बात कर रहे हैं, बड़े प्रस्ताव की बात कर रहे हैं. पहला जो प्रस्ताव हमारे हाथों से गया जो इन्वेस्टमेंट थी वो था वेदांता फॉक्सकॉन. वेदांता फॉक्सकॉन के साथ हमारी बातें जनवरी से चालू हुई थी, लगभग जून तक जब हमारी सरकार गिराई गई. उसके बाद अगर आप देखें तो जो अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है उनके जो मुख्यमंत्री कहलाते हैं उन्होंने हाउस में हमें वचन दिया था, हाउस में बयान दिया था कि वेदांता फॉक्सकॉन आने वाले हैं, जबकि इन्वेस्टमेंट 1.4 लाख करोड़ की थी, उन्होंने बताया था 4 लाख करोड़ की. MIDC में जर्नल में आया था 1 लाख करोड़. उनको भी पता नहीं था कि क्या चल रहा है, लेकिन वेदांता फॉक्सकॉन हाथों से निकल गया. फिर थी बात बल्क ड्रग पार्क की. बल्क ड्रग पार्क महाराष्ट्र में 394 फार्मेसी कॉलेजेस होते हुए, वैक्सीन प्रोडक्शन में हाईएस्ट होते हुए, फार्मेसी ड्रग्स में हाईएस्ट प्रोडक्शन होते हुए महाराष्ट्र से लेकर 4 अन्य राज्यों में बल्क ड्रग पार्क दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया. तीसरी बात हुई मेडिकल डिवाइस पार्क की. वो हमें लाना था संभाजीनगर डिस्ट्रिक्ट में, ऑरिक सिटी में, वहां से वो निकल गया. 4 अन्य राज्यों को दिया गया, लेकिन महाराष्ट्र में नहीं आया. और चौथी बात आज जो हम कह रहे हैं वो एयरबस टाटा की. बात साफ है, एयरबस टाटा की डील ये सबको पता था कि पिछले साल से बातें हो रही थी. जो सितंबर की वो बात कर रहे हैं वो डिफेंस मिनिस्ट्री के साथ, गवर्नमेंट ऑफ इंडिया के साथ उनका टाइप हुआ था. एयरबस टाटा का टाइप डिफेंस मिनिस्ट्री के साथ देश में आने वाला ये सबको पता था. इनफॉर्मली फॉर्मली जब भी टाटा ग्रुप से बातें होती थी, जो एयर शो में देसाई साहब भी गए थे, वहां भी बातें हुई. लेकिन यही बात है कि अगर आप देखें तो 2 प्रमुख राज्य के मंत्री ने, जैसे गडकरी साहब ने अभी अक्टूबर 2022 में उनको खत लिखा है एन चंद्र साहब को कि नागपुर मिहान में लिया जाए. जो हमारा भी कहना था कि नागपुर मिहान में एयरबस टाटा आए तो बेहतर होगा, क्योंकि जो महाराष्ट्र में थ्रस्ट इंडस्ट्री कहलाता है 2019 से लेकर 2024 की पॉलिसी में ये इंडस्ट्री एविएशन इज अ थ्रस्ट इंडस्ट्री. ATF में भी हम हाईएस्ट है, बोइंग है, HL महाराष्ट्र में है. तो काफी सारी बातें हैं जो इसको कंड्यूसिव है. जहां नहीं मैं बात कर रहा हूं उसी पर. तो ये बात हुई. दूसरी बात हुई, जब से जुलाई में वेदांता फॉक्सकॉन चला गया था तब से हम चिल्ला रहे कि भाई एयरबस भी चला जाएगा, आप उनसे बातें कीजिए. हमने बात करने की कोशिश की. अभी आपकी सरकार केंद्र में भी है, राज्य में भी आपकी सरकार है. एयरबस टाटा को तो मिहान में लाइए. लेकिन तभी आपने देखा होगा जो उद्योग मंत्री महोदय आज के, उन्होंने कहा था एक चैनल पे जाके कि हम 100% ये एयरबस टाटा को यहाँ लाने की कोशिश करेंगे. एक पहली बात है कि अगर उन्होंने पहला ही MOU किया होगा दूसरे राज्य से तो झूठ बोलने की क्या बात थी? ये उनको पता नहीं था क्या? और अगर नहीं पता था तो इतने कॉन्फिडेंस से कैसे बात कर सकते हैं कि हमने लाया? चलो हमने कुछ नहीं किया होगा, आपने तो करना चाहिए था. डबल इंजन की सरकार में एक इंजन फेल कैसे हुई?
और इतनी फेल हुई कि चारों प्रोजेक्ट हाथ से निकल गए. भाजपने आज मत मांडले असता की मागच्या 2.5 वर्षामध्ये हे प्रकल्प थांबवण्यासाठी काही लिगल डॉक्युमेंट झाले असतील किंवा काही लिगल थांबवण्यासाठी प्रयत्न झाले असतील तर ती कागदपत्र मग समोर आणली जातात. आता एक चांगलं झालं की पहिल्यांदा तो पक्ष बोललाय. दोन दिवस त्यांना गद्दारांना मार खायला ठेवलेलं प्रेसमध्ये. तर त्याच्यात पण हेतू काय बघा, विचार करा की खरोखर भाजप ह्या 40 लोकांच्या पाठीशी उभा आहे की त्यांना पण हे दाखवायचं की या 40 लोकांना काही प्रशासन जमत नाही. हे थोडा विचार करा. Is that what your understanding is of the whole situation? I think it's very open because, like I said, in 48 hours is the first time that the BJP has responded to it. Most importantly, I will not go into the politics of it. What is happening is because of the monstrous ambition of one man who has led 40 others to defect, to do Gaddari. The state is suffering today. The state is suffering in the field of agriculture. The state is suffering in the field of women's safety. The state is suffering in the field of law and order. The state is suffering in the field of industries. It is one man's monstrous ambition that has led to the downfall of the state, and the state is watching this. नार्कोटेक्स करा अशी मागणी केली जाते कारण एअरबस आणि वेदांता हे दोन्ही प्रकल्प टक्केवारीमुळे गुजरातमध्ये गेले असतात. ठीक आहे ना, पण 4 महिने मग कोणाचं सत्य होतं? आमचं जर अजून एवढी वट असेल तर मग आम्हालाच बसू द्या खुर्चीमध्ये. आमची जर एवढी वट असेल पण जे वाटतं ते बोलायचं मनात येईल ते त्यांना खरं सांगायचंय की तो जो 40 लोकांचा कंपू आहे त्यांचं करा. नक्कीच आहे, कारण अजूनही आपल्याला काल मला कोणीतरी सांगितलं की दिल्लीत मोठी चर्चा आहे. या सरकारचं किती स्थिर सरकार आहे ह्याच्यावर अस्थिरतेवर चर्चा आहे. आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की कुठच्याही उद्योजकाला विश्वास नाहीये या सरकारवर आणि किती दिवस हे सरकार चालतं. खरं मी जर आज उपमुख्यमंत्री महोदय ज्या पोझिशनमध्ये आहेत असतो तर या सरकारमधून पाठिंबा काढून घेतला असता, कारण आपण बघतोय की ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांचंही नाव खराब होतं आणि त्यांचं नाव खेचलं जातं. हे असू शकतं, पण मी तुम्हाला परत एक सांगतो, कुठच्याही दुसऱ्या राज्यात जाणं प्रकल्प मला त्याचं दुःख नाहीये. कुठेही जाऊ द्या. जेव्हा मी डॅवोसला होतो तेव्हा पण माझे इंटरव्ह्यू बघा, 6 की 7 आम्ही राज्य होतो तिथे. आंध्र होतं, तेलंगणा होतं, कर्नाटक होतं, मध्य प्रदेश होतं आणि केंद्र सरकारचं पण डेलिगेशन होतं. मी हेच सांगत होतो की प्रत्येक रुपया जो आपल्या देशात येतो, प्रत्येक इन्व्हेस्टमेंट जी आपल्या देशात येते ही महत्वाची, कारण प्रत्येक राज्याला तेवढाच अधिकार आहे पुढे जाण्याचा. पण वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की आपलं राज्य काहीच करत नाही गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी. आता तुम्ही बघा, शिवराज चव्हाण साहेब पुण्यात येऊन गेले, तिथे गुंतवणूकदारांची चर्चा केली, उद्योजकांची चर्चा केली. मी त्यांचं कौतुक करतो की मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्या राज्यात जाऊन आमच्या राज्यात काय आणू शकतात हे त्यांनी विचार केला. नवीन पटनायक साहेब आपल्या राज्यात आले, त्यांनी चर्चा केली, त्यांनी इथे इन्व्हेस्ट इन ओडिशाचा स्टॉल लावलेला. त्यांचं कौतुक करतो कारण दुसरा मुख्यमंत्री आपल्या राज्यात येऊन, मला वाटतं गेहलोत साहेबांनी पण तसं केलेलं आहे. हे सगळं होत असताना आमचे मुख्यमंत्री कुठे जात आहेत? दहीहंडी बघायला, मंडळ फिरायला, घरी कोणाचं तरी जायचं, तो गद्दारी करतो का मग शाल घालायची. हे किती वेळ चालणार असून? हे कुठेतरी लाज वाटायला पाहिजे ना. आम्हाला तरी लाज वाटायला लागले की अरे आमचे मुख्यमंत्री नक्की करतायत काय? घटना बाहेर जरी असले तरी आता खुर्ची त्यांच्याकडे पकडून बसलेत खुर्चीला. बाकी राज्यों के मुख्यमंत्री महाराष्ट्र में आ रहे हैं, लेकिन महाराष्ट्र मुख्यमंत्री आते क्यों नहीं? यही पूछ रही है, यही मैं बात कह रहा हूँ और यही मैं उनको अभिनंदन करना चाहता हूँ. यही जो मैंने कहा कि डावोस में जब हम थे तब देसाई साहब, मैंने, नितिन राउत साहब ने यही स्टैंड लिया था कि इन्वेस्टमेंट हमारे देश में आए, किसी भी राज्य में जाए लेकिन इन्वेस्टमेंट देश में आए, क्योंकि इन्वेस्टमेंट और रोजगार ये हमारे देश के लिए बहुत महत्वपूर्ण है. लेकिन अगर इस बात से अगर देखें, इस नजरिए से देखें तो देश में अंतर्गत जो राज्यों के रिलेशनशिप्स होते हैं, इन्वेस्टमेंट के रिलेशनशिप्स होते हैं, तो फिलहाल हाल ही में मुझे लगता है शिवराज सिंह चौहान साहब आके गए, नवीन पटनायक साहब आके गए, गहलोत साहब आके गए, अपने अपने राज्यों की बात उन्होंने महाराष्ट्र में कही. लेकिन हमारे जो अनकॉन्स्टिट्यूशनल सीएम साहब है वो कहीं नहीं जा रहे, वो तो मंडल घूम रहे. अभी भी वो सीएम मोड में नहीं है. और शायद यही मैंने बात की कि अगर डीसीएम जिस पद पे है, जिस पोजीशन में है, अगर मैं वहां होता तो मैं इस्तीफा देके फ्रेश इलेक्शंस लेता, क्योंकि उनका भी नाम इसमें खराब हो रहा है. सेपरेट इशू, गुजरात सरकार के यूनिफॉर्म सिविल कोड लाने के प्रयासों को आप किस तरीके से देख रहे हैं? नहीं, आज मुझे लगता है इसी पे बात होनी चाहिए, क्योंकि ये सब कुछ भी हो, आज इस देश में सबसे इंपॉर्टेंट चीज यही है, रुपए की वैल्यू, इन्वेस्टमेंट आ रही कि नहीं, और बढ़ती हुई बेरोजगारी. मुझे लगता है इसी पे बात होनी चाहिए, क्योंकि ये सारी जो चीजें हैं वो
पेरिफेरल चीजें हैं, होनी चाहिए नहीं होनी चाहिए, उन पे लार्जर डिबेट हो सकती है। लेकिन अगर मैं 20 साल का हूँ, 22 साल का हूँ, 25 साल का हूँ, मेरी कॉलेज की शिक्षा पूरी हुई है, तो जॉब कौन देने वाला है? सबसे पहली चीज ये है, सबसे अहम चीज ये है। So, on this very issue, do you feel the Tatas had lost their interest long back because of the political instability in Maharashtra? The sitting ministers who are being arrested, perhaps the Tatas realize there's a tug of war going on between the center and the state. I think if you realize from July 2022 onwards, after the Gaddar Sarkar has been sworn in, largely what has happened is everyone has lost faith in the stability of this government. Nobody knows who's running the government, nobody knows who's in charge of the government, nobody knows who's taking the shots. Everyone feels it's a chaotic situation, and therefore no investor is looking towards Maharashtra today. Cumulatively, what is the money loss and job loss that is happening? More than the money loss and job loss is a loss of face for Maharashtra, unfortunately. Maharashtra at a certain point, right up to now, even when you had the BJP Sena government from 2014 to 2019, when Desai Saab was the industries minister, was attracting a lot of investment based on its merit. I have seen the faithfulness that Desai Saab had with the investors when we spoke at Davos or here or different conventions. Today, nobody knows what is going on. And it's a loss of face for us, it's a loss of pride for us, and loss of opportunity. Even today, there are lakhs of people who come to Maharashtra, come to Mumbai, come to Pune, come to Nagpur, from across the country, from different states of the country, in search of jobs and looking for their dreams. And they're missing out on that. Will you be there an attempt to move the financial center of the country from Mumbai to... See, that is all a larger debate. My biggest point is, why is the unconstitutional government trying to be successful in dirty politics but failing at governance? Also, can you say certainly that if your government hypothetically would be power today, projects like Vedanta and this would be in Maharashtra? I would love to imagine that hypothetically. I normally don't go into hypothetical situations, but having said that, we have done everything we can right up to June 2022. There was a certain sense of stability, there was a certain sense of faith in the industries minister, and looking at the track record from 2019 November to 2022 June, 6.5 lakh crores in the time of COVID is not a very bad number at all. आदित्यजी, एका बाजूला रोजगार निर्मिती प्रकल्प यावरून महाराष्ट्रात आणि देशात एक सगळं वातावरण ढवळून निघालंय. अशातच देशातल्या चलनी नोटेंवर कोणाचे फोटो असावे यावरून ही वाद सुरू झाला. त्यावर तुमचं मत? नाही, माझं मत घेण्यापेक्षा केंद्र सरकारचं मत आपण घ्यावं. भाजपचं मत त्याच्यावर काय, कारण निर्णय त्यांच्याकडे. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, ठीक आहे, एक हिंदुत्वाचा जर विषय घ्यायचा असेल तर काल मी एकविरा देवीच्या दर्शनाला गेलेलो आणि अनेक मंदिरांसाठी आम्ही जी कामं सुरू केलेली, मग डागडुजीची असतील, आजूबाजूच्या सुशोभीकरणाची असतील, तसंच एकविरा देवीच्या मंदिरावर तिथे गेल्यानंतर आमचं अनेक वर्षाचं स्वप्न होतं, उद्धव साहेबांचं, माझं देखील, की तिकडे चढून जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्या नीट कराव्यात. फनिक्युलर ट्रेन, त्याचं आम्ही टेंडर स्टेज पर्यंत आणलेलं. काल परवाकडेच मला कळलं की त्याला देखील स्थगिती दिलेली आहे. म्हणजे मंदिरांच्या कामांना स्थगिती देणं हे कुठच्या हिंदुत्वात बसतं, कुठच्या विकास कामात बसतं, कुठच्या राजकारणात बसतं? इथे तर मी काय रोज जात नाही, पण अनेक लाखो भाविक जात असतात, ज्येष्ठ नागरिक जात असतात. त्यांच्यासाठी जी आम्ही कामं सुरू केलेली त्याला पण स्थगिती तुम्ही देता. हे कुठच्या हिंदुत्वाच्या परिभाषेत बसतं हे आपण मला सांगावं. तुम्ही म्हणताय की कृषी मंत्र्यांनी उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आता अब्दुल सत्तार म्हणताय की तुम्ही राजीनामा द्या, मी पण राजीनामा देतो, थेट आव्हान देतो. पण मी कशावर न देऊ? हो, हीच परिस्थिती झाली. त्यांना माहितीच नाही रोज काय करायचं आणि रोज काय बोलायचं. त्यांना गुदगुली झाल्यासारखे हसत सुटले ते. नाही, ते उदय सामंतांना बोलले की कोणाला बोलले? अच्छा, नाही काय आहे की पुढच्या 5-6 दिवसात ते मुख्यमंत्री आपण हेच बोलू शकते. तिथे तशी परिस्थिती निर्माण होते, तुम्ही लक्षात घ्या. कारण तिथे एक व्हाईस कॅप्टन कोणतरी नवीन बनलेलं आहे. हे मी आता जास्ती बोलत नाही, ते आपल्याला गुपित माहिती आहे, ते मला माहिती नाही. पण एक महत्वाचं एक मिनिट ह्याच विषयानं एक अजून महत्वाचं आहे. जसं कृषी मंत्री ह्याच्याबद्दल बोलत आहेत, अतिवृष्टीचे देखील नुकसान भरपाई कुठेच दिलेली नाहीये. पंचनामे अनेक ठिकाणी झालेले आहेत, प्रस्ताव सरकारकडे दुसऱ्यांदा गेलेला आहे, पण पैसा 1 रुपयाचा सुद्धा आलेला नाहीये कलेक्टर्सकडे किंवा जी काही यंत्रणा असते त्याच्याकडे. आणि जिथे जिथे आम्ही दुसरीकडे गेलो तिथे पंचनामे पण झाले नाहीये. प्राथमिक सर्वेचे आदेश दिलेले आहेत, पण काय निकष लावणार, कशावरनं नुकसान भरपाई दिली जाणार, हा एक विषय झाला. तिसरी गोष्ट म्हणजे आमचे आमदार कैलाश पाटील हा 6वा दिवस आहे उपोषणाला बसलेले आहेत. त्याची देखील सारी दखल या राज्य सरकारने घेतली नाहीये. दुर्दैव हेच आहे
की जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मग कुठच्याही पक्षाचा असो आंदोलनाला बसतो, उपोषणाला बसतो, तेव्हा साधा तिकडचं कुठचाही लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, यांनी फोन करून विचारपूस करणं गरजेचं. उद्धव साहेबांनी मी रोज सांगतो की लढा मोठा आहे, ते करू नका, पण ते आता शेतकऱ्यांसाठी बसलेले आहेत. मला वाटतं दानवे साहेब तिथे जाणार आहेत, मी देखील लवकरच जाणार तिथे. पण आमच्यापेक्षा मला वाटतं कृषी मंत्री पोहोचून काय नक्की आहे किंवा सरकारने, कृषी मंत्र्यांकडून अपेक्षा पण नाही, सरकारने दखल घेऊन हा प्रॉब्लेम तातडीने सोडवला पाहिजे. आदित्य जी, बहुत अधिकार जिस तरह से महाविकास आघाड़ी कुछ नेताओं जिसका आपका भी नाम आया था, सिक्योरिटी लगाने की बात की जाए, क्या लगता है कि वाकई देश की भावना से, क्योंकि जब सिक्योरिटी बढ़ाया गया है, थ्रेट परसेप्शन होता है, चीफ सेक्रेटरी के सामने एक बैठक होती है, उससे ऐसा है बिना बैठक के नहीं, कोई डिग्निटी की अपेक्षा भी नहीं है हमें. एक बात जानिए, लेकिन भास्कर जाधव साहब की सिक्योरिटी जब 11 बजे निकाली गई, 2 बजे उन पर हमला हुआ था. तो ऐसे कोई षड्यंत्र बनाया जा रहा है क्या, ये पहली बात है, क्योंकि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन इस राज्य में बहुत ही खराब होते जा रही है. यहीं जहां हम बैठे, वहां के जो स्थानिक गद्दार है, आमदार, उन्होंने पुलिस स्टेशन में गोलियां चलाई थी, अभी तक उस पर कोई कार्रवाई नहीं हुई है. ये बात है. और दूसरी बात, ठीक है हमारी सिक्योरिटी ले लो, लेकिन युवाओं की जो जॉब सिक्योरिटी है वो तो दे दो. कुठचे स्पीकर की आमचे? नाही, एक महत्वाचं आपण बघा, सिक्युरिटी कमी करणं वगैरे हे सरकारच्या हातात असतं, तर त्याच्यात राजकीय काही विषय वगैरे का, हा वेगळा विषय झाला. भास्कर जाधव साहेबांवर हमला जेव्हा झाला तेव्हा 11 वाजता त्यांची सिक्युरिटी काढली आणि 2 वाजता अटॅक झालेला. असं काही षड्यंत्र ह्या इतर नेत्यांसाठी होत आहे का? कारण कायदा सुव्यवस्था परिस्थिती अशी आहे की ज्या माहीम दादरमध्ये आपण बसलो, इकडच्या स्थानिक गद्दारांनी पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या चालवून अजून कारवाई झाली नाही. त्यांना आता मंत्रीपद पाहिजे, तर ठीक आहे, एक्सपेन्शन जेव्हा होईल तेव्हा होईल, अजून काही चिन्ह दिसत नाही त्याचं. दुसरी गोष्ट ही आहे, सिक्युरिटी काढून घ्या, पण तरुणांच्या जॉब सिक्युरिटी बद्दल कोणी बोलत नाहीये, तो महत्वाचा विषय झाला. आणि ठाकरे गटातले नेते पुन्हा एकदा लढांवर येत आहेत का किंसुमयांच्या, कारण किंसुमयांनी आता पुन्हा एकदा अभिप्राय सुरुवात केली आहे. माझ्या बाबू किशोर पेडणेकर यांना चौकशीसाठी सुद्धा बोलवण्यात आलंय. काय स्ट्रॅटेजी? आता गेल्या 3 महिन्यातलं तुम्हाला राजकारण कळलेलं आहे, तर मला वाटतं आजचा महत्वाचा विषय हाच आहे की शेतकरी हे त्रस्त आहेत, त्यांना मदत पोहोचलेली नाहीये. आमचे आमदार कैलास पाटील 6व्या दिवसावर बसलेले आहेत आज, तरी त्यांच्याकडे कोणी दखल घेतली नाही. शेतकरी बिचारे एवढे त्रस्त आहेत, काल आम्ही तिथे जाऊन फिरत होतो, अक्षरशः कोणी त्यांच्याकडे बघायला गेलेलं नाही बांधावर. हा दुसरा विषय. तिसरा विषय याच्यात अजून महत्वाचा आहे की कदाचित आम्ही फिरायला लागल्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री परत घराघरा फिरायला सुरू होतील, महाराष्ट्रात बांधावर जातील. पण जे मला शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब, जोपर्यंत आम्हाला हातात मदत येत नाही आम्ही यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, आम्ही त्यांना विचारणार आहे देता की जाता. कारण घोषणा अनेक झालेल्या आहेत. आपल्याला आठवत असेल जून जुलैमध्ये दहीहंडीसाठी पण घोषणा झालेली की खेळाचा दर्जा देऊ, इन्शुरन्स देऊ, अशा अनेक घोषणा झालेल्या आहेत, पण घोषणेवर कुठेही अंमलबजावणी झाली नाहीये. हातात जो पण मदत येत नाही तोपर्यंत शेतकरी हा शांतता बसणारच नाही, तरी विश्वास पण ठेवणार नाही. दुसऱ्या बाजूला जसं मी सांगितलं की उद्योजकांमध्ये देखील एक वेगळं वातावरण आहे. महाराष्ट्रात कोणाला यायचं नाहीये, कारण कायदा सुव्यवस्थेचे जे प्रश्न असतील किंवा राजकीय अस्थिरतेचे प्रश्न असतील, हे कुठेही चांगलं चिन्ह नाही महाराष्ट्रासाठी. मला वाटतं हेच मी सतत सांगत आहे की पुन्हा एकदा जर निवडणुका घेतल्या तर स्थिर ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत.